आपल्याशी बोलतात आपले प्रतिनिधी भरत मोहोळकर। भरत, काय अधिकची अपडेट आहे? सध्या सुनावणी सुरू झालेली आहे, आज कोणत्या मुद्द्यांवर कपिल सिब्बल युक्तिवाद करण्याची शक्यता आहे? कोणत्या मुद्द्यांवर ते युक्तिवाद सध्या करतात? नक्कीच आज महत्त्वाचा मुद्दा आहे या संपूर्ण शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या केसमध्ये। ज्या पद्धतीने काल कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना महत्त्वाचे मुद्दे मांडले होते, त्यातला महत्त्वाचा मुद्दा एक नंबरचा होता, तो म्हणजे शिवसेना पक्षाचं जे चिन्ह आहे धनुष्यबाण हे अशा पद्धतीने गोठवायला हवं। त्या संदर्भात त्यांनी थेट निवडणूक आयोगाने जे एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्षाचं चिन्ह आणि नाव शिवसेना हे नाव ज्या पद्धतीने दिलं होतं त्यावरती आक्षेप घेतल्याचं पाहायला मिळालं, निवडणूक आयोगाच्या अधिकारावर आक्षेप घेतल्याचं पाहायला मिळालं आणि त्यामुळे हा मुद्दा आज आजच्या युक्तिवादामध्ये महत्त्वाचा ठरणार आहे। त्या युक्तिवादामध्ये शिवसेना पक्षाचं चिन्ह गोठवण्यात यावं या कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात येतोय। हो, पण जो मुद्दा मागच्या सुनावणीत देखील त्यांनी युक्तिवाद ज्या मुद्द्यावर केला होता, संघटनात्मक पक्ष आणि विधिमंडळ पक्ष या मुद्द्यांवरून देखील त्यांनी निवडणूक आयोगाला धारेवर धरलं होतं, तर त्या संदर्भात आता पुन्हा काही अपडेट आहेत का? नक्कीच हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे। राजकीय पक्ष आणि संघटनात्मक जो विधिमंडळ पक्ष आहे युक्तिवाद करणार आहे, मात्र सुरुवात केलेली आहे हे चिन्ह आहे हे गोठवण्यात यावं अशा पद्धतीचा हा युक्तिवाद सध्या कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात येतोय। त्यासाठी निवडणूक आयोगाने 2010 मध्ये जी मार्गदर्शक सूचना जारी केलेली आहे, मार्गदर्शक नियमावली जारी करण्यात आलेली आहे, त्याचा दाखला या ठिकाणी दिला जातोय। त्यामध्ये कलम 29 आणि 5 याचा त्यांच्याकडून दिला जातोय आणि त्यानुसार निवडणूक आयोगाचे जे अधिकार आहेत, निवडणूक आयोग कशा पद्धतीने पक्षाची घटना लोकशाही विरोधी ठरवू शकत नाही, हा सुद्धा मुद्दा जो आहे कपिल सिब्बल यांच्याकडून उपस्थित केला जातोय। खरं तर निवडणूक आयोगाचे जे अधिकार आहेत याच अधिकारांना एक प्रकारे चॅलेंज करण्याचा प्रकार कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादातून आपल्याला पाहायला मिळतोय। कपिल सिब्बल यांनी या संपूर्ण प्रकारामध्ये जो युक्तिवाद त्यांनी सुरू केलेला आहे तो धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात यावं, धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे दिलेला आहे, बेकायदेशीर कसं आहे याभोवतीचा हा युक्तिवाद आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर भरत, जसं कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या, जसं तुम्ही आता सांगितलं, निवडणूक आयोगांच्याच अधिकारांवर बोट ठेवलेलं होतं, जर या सगळ्या सुनावणीत कुठे निवडणूक आयोग जर दोषी आढळलं तर निवडणूक आयोग या संस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतंय का भविष्य काळासाठी? नक्कीच, खरं तर गेल्या काही वर्षांमध्ये जर आपण पाहिलं तर सातत्यानं विरोधकांकडून निवडणूक आयोग कशा पद्धतीने पक्षपाती वागत आहे असा एक युक्तिवाद केला जातो। त्यावरती निवडणूक आयोगाच्या अधिकारावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय। निवडणूक आयोग कशा पद्धतीने सर्वसामान्यांच्या ज्या अधिकाराच्या बाहेर निर्णय देतोय यावरती सुद्धा प्रश्न उपस्थित केले जात आहेत। ज्या पद्धतीने ईव्हीएमचा मुद्दा असेल त्यावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत। खरं तर निवडणूक आयोग हा अनेक गेल्या 2 वर्षांपासून सातत्याने तर आता जर हा निर्णय आणखी निवडणूक आयोगाच्या विरोधात गेला तर हा मुद्दा सुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाचा ठरू शकतो आणि एक प्रकारे निवडणूक आयोगाचे जे अधिकार आहेत, निवडणूक आयोगाचा जो निवडणूक आयोगाची जी कार्यक्षमता आहे आणि निवडणूक आयोगाची जी निष्पक्षता आहे त्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह या सगळ्याच्या निमित्ताने उपस्थित राहू शकतात। आणि जर निवडणूक आयोगाच्या या कामकाजावर जर सवाल उपस्थित केले गेले तर शिंदे सेनेकडे असा कोणता मुद्दा आहे की आम्हीच शिवसेना खरा पक्ष आहोत? कोणत्या मुद्द्यांवर शिवसेनेकडून म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेकडून बाजू मांडण्यात येऊ शकते? त्यामुळे आपण जर पाहिलं तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत। त्यामध्ये पहिला आयोगाचा जो अधिकार आहे त्यांनी शिवसेना पक्ष आणि चिन्ह जे आहे त्यांना या पहिल्या मुद्द्यावर विवाद सुरू होईल। दुसरा मुद्दा त्यांच्याकडे आहे पक्षाची घटना आहे, या घटनेमध्ये आमच्याकडे जिल्हा प्रमुख असतील, संपर्क प्रमुख असतील, तालुका प्रमुख असतील, त्यानंतर कार्यकारिणीचे जे सदस्य आहेत, विधिमंडळ पक्षातील 2/3 बहुमत आहे आमच्या जुन्या। त्यामुळे या सगळ्या मुद्द्यांचा जर विचार केला तर
याआधी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून करण्यात येत होतं. आता तोच युक्तिवाद तशाच पद्धतीने त्याच संदर्भाने या सगळ्या हा युक्तिवाद पुढे येण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून केला जाऊ शकतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा या प्रकरणाला कशी लागू होत नाही, त्यावर नाना प्रकरण या प्रकरणाला कसं लागू होत नाही, त्या समाजवादी पक्षाची जी फूट होती ते प्रकरण शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात कसं लागू होत नाही, याच सगळ्या मुद्द्यांवरती जे काही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून युक्तिवाद केला जाण्याची शक्यता आहे. जर चिन्ह हे बघा, चिन्ह गोठवण्यावरून अनेकदा ठाकरे सेनेकडून मागणी झालीच होती की चिन्ह गोठवलं गेलं पाहिजे किंवा मग आमचं धनुष्यबाण आम्हाला पुन्हा परत मिळायला हवा. या दोन्ही पर्यायांपैकी कोणत्या पर्यायावर जर निवडणूक आयोगाचा निकाल जर वादात अडकलाच आहे आणि जर त्यांच्या विरोधात जर हा निकाल गेलाच तर चिन्ह गोठवण्याची शक्यता जास्त आहे का? आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने कपिल सिब्बल निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय आहे या निर्णयावरती प्रश्न उपस्थित करत आहेत. यामध्ये महत्वाचा मुद्दा आहे आयोगाची 2010ची जी कार्यावली आहे, नियमावली आहे, त्यावरती कपिल सिब्बल यांच्याकडून प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.